माझी जी थेअरी किंवा माझं जे पुस्तक आहे सचिन किरस थेअरी ऑफ द टाइम कंपन्सेशन हा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा नेक्स्ट भाग आहे. आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड टाईम आणि टाईम डझंट हॅव एनी हिस्ट्री या टायटलखाली हे पुस्तक आता काही दिवसामध्ये पब्लिश होणार आहे. आणि माझी असे प्रयत्न आहे की महाराष्ट्र शासनातर्फे किंवा भारतीय सरकारतर्फे हे पुस्तक पब्लिश करण्यात यावं असे माझे प्रयत्न आहे. पण सरकारचा सायंटिफिक टेम्परामेंट सरकारचा कमी पडतो. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. तर बघा, टाईम डिफरन्शिएट म्हणजे डिफरन्शिएशन म्हणजे काय, टाईम डिफरन्शिएट होतो. स्पेस आणि टाईम एकमेकापासून जेव्हा डिफरंट होतात, अलग होतात, त्याला डिफरन्शिएशन असं म्हणतात. ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे, पण ॲझॅक न्यूटनने डिफरन्शिएशनचं आणि इंटिग्रेशनचं मिनिंग सांगितलेलं नाही. ॲझॅक न्यूटन माझे गुरु आहेत, द ग्रेटेस्ट ब्रिलियंट पर्सन इन द हिस्ट्री ऑफ द ह्युमन बिंग. सूर्य, सन, या पृथ्वी तलावावरचा सन आहे ॲझॅक न्यूटन, 100% रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सन. ॲझॅक न्यूटनच्या ब्रिलियन्सीची बरोबरी जास्तीत जास्त अल्बर्ट आइन्स्टाईन करू शकतो. ते गुरु आहेत माझे, पण त्यांनी इंटिग्रेशनचं आणि डिफरन्शिएशनचं मिनिंग सांगितलं नाही. तर नीट लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन म्हणजे टाईम डिफरन्शिएट होतो, स्पेस आणि टाईम अलग अलग होतात. इंटिग्रेशन म्हणजे काय, स्पेस आणि टाईम हे पुन्हा एकत्र येतात असं बोललं तरी हरकत नाही, असं बोललं तरी हरकत नाही. तर याच्याविषयी सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट्स हा माझा नियम आहे. किंवा डिफरन्शिएशन इज नथिंग बट स्पेस आणि टाईम इज डिफरन्शिएटेड फ्रॉम इच अदर. हीच माझी टाईम कंपन्सेशन थिअरी जो अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा पुढचा भाग आहे. तर हा जो सिद्धांत आहे तो त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तर आता मला एक लक्षात सांगायचं आहे की बघा, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, भारतीय शिक्षण पद्धती, दुसरा न्यूटन, दुसरं अल्बर्ट आइन्स्टाईन, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा दुसरे शिवाजी महाराज हे का निर्माण करू शकले नाही नावाचं मी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचा हा एक प्राथमिक असे हे जे जवळजवळ 10 भाग आहे. तर याच्यामध्ये मी एक नवीन असा सिद्धांत मांडलेला आहे की भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये वायुतत्वाचा अभाव आहे. मी कुठला शब्द वापरलेला आहे, ही सुद्धा एक सचिन किरस थिअरी. दिस इज द सचिन किरस एज्युकेशनल थिअरी. ही माझी एक एज्युकेशनल थिअरी आहे जी माझ्या इन्व्हेन्शन, माझ्या रिसर्चवरच बेस्ड आहे की भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये वायुतत्वाचा अभाव आहे. बघा, गौतम बुद्ध असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, ॲझॅक न्यूटन असेल, या सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट काय तर हे वायुतत्वाचे. बुद्ध धर्म हा वायुतत्वाच्या अंडरखाली येतो. बुद्धिझम इज द ग्रेटेस्ट philosophy in the universe, and after Buddhism, Hinduism is also greatest philosophy of the universe. धर्म हा माझा विषय नाही, त्याविषयी माझा बोलण्याचा अधिकार फार कमी आहे. मला सायन्सच्या दृष्टिकोनातून जे धर्माचं काय दर्शन झालं ते थोडंफार मी सांगितलेलं आहे. दॅट इज नॉट माय सब्जेक्ट. पण मला काय सांगायचं आहे माहिती आहे का की हे जे मी लिजेंड्सची नावं घेतली, गौतम बुद्ध म्हणा, शिवाजी महाराज म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, ॲझॅक न्यूटन म्हणा, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणा, हे वायुतत्वाचे. हे थिसिसमध्ये मी मांडलेला हा थिसिस एज्युकेशन पद्धतीवर भाष्य करणार आहे. तर याचे 10 खंड, 10 वेगवेगळे खंड नाही बोलता येणार, 10 त्याच्या पुस्तिका वेगवेगळ्या येणार आहेत. तर वाचकांनी त्याची नोंद घ्यावी. आणि कसं आहे माहीत आहे का की आजच्या एज्युकेशन पद्धतीमध्ये माझे काही विद्यार्थी येतात शिकायला, तर त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांना लिमिट्स नावाचा टॉपिक शिकवला नाही. तर ते विद्यार्थी पुढे इंजिनिअरिंगला जाणार आहेत, मेडिकलला जातील किंवा पुढे काय ना काय चांगले कोर्स करतील. कारण ते विद्यार्थी चांगले हुशार आहेत, होतकरू आहेत, मेहनती, पण त्यांना लिमिट्स हा विषयच त्यांना शिकवत नाहीत किंवा त्यांनी तो लिमिट हा विषय ड्रॉप केलेला आहे. तर मला हे सांगायचं आहे की लिमिट इज लिमिट.
हा डिफरन्शिएशनचा बेस आहे, पूर्ण इंजिनिअरिंगचा बेस आहे. आणि लिमिट ही अत्यंत फंडामेंटल कन्सेप्ट आहे. जर लिमिट म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल का नाही, तर तुम्हाला फिजिक्स किंवा इंजिनिअरिंगमधलं जवळजवळ त्याला एक चीफ इंजिनियर बोलतात, एक कमांडिंग इंजिनियर बोलतात, एक अधिकारी इंजिनियर बोलतात, तो कधीच निर्माण होणार नाही जर त्याला कॅल्क्युलस माहीत नसेल तर. इंजिनिअरिंग आयझॅक न्यूटन इज द ग्रेटेस्ट इंजिनियर. का? कारण का कॅल्क्युलसमुळेच इंजिनिअरिंगची प्रगती झालेली. जर इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलस काढलं तर इंजिनिअरिंग नल अँड वॉइड होते. इंजिनिअरिंग एकदम अनस्किल लेबरच्या बरोबर येऊन जाते. इंजिनिअरिंग नेहमी अनस्किल लेबरच्या, जर त्याच्यात तुम्ही कॅल्क्युलस काढलं आणि कॅल्क्युलसचा बेस लिमिट आहे, तर त्या म्हणजे मला कळत नाही की कॉलेज ही ज्या सगळं म्हणजे गव्हर्नमेंटचं लक्ष कुठे आहे, गव्हर्नमेंटचा कॉलेजवर कंट्रोल आहे का. म्हणजे मला कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये क्रिएट नाही करायचं, पण जे चाललंय ना ते बरोबर नाही. विद्यार्थ्यांचं भवितव्य बर्बाद होणार आहे. गव्हर्नमेंटला तांत्रिक ज्ञान फार कमी आहे. गव्हर्नमेंट चालवण्याची क्षमता नाही. नशीब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं. आज सुद्धा मी सांगतो की भारत देश हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवतात. आणि गव्हर्नमेंटला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे सुद्धा नीट माहिती नाही. गव्हर्नमेंटकडे तंत्रज्ञान नाही, गव्हर्नमेंटचा कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल नाही. तर मी गव्हर्नमेंटवर एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायचे. मला कुणाला काही हे करायचं नाहीये, फक्त आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह द सिस्टीम. थँक्यू, धन्यवाद.